दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरात साधुग्राम उभारण्यासाठी झाडतोडीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवरती आणि भाजपावरती सडकून टीका केली आहे। प्रभू रामचंद्र वास्तव्याची श्रद्धा असलेल्या तपोवन परिसराचा विनाश करण्याचा प्रकार सरकार करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे। या तपोवनाने आपल्यापेक्षा जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील, पाहिलेले असतील आणि मुख्य म्हणजे या तपोवनामध्ये जे काही साधुग्राम म्हणून करण्यात येणार आहे त्या साधुग्राम करण्याला आमचा विरोध नाहीये, पण तपोवनात करण्यात येणार आहे त्याला मात्र आक्षेप आमचा आहे। याचं कारण ही झाडं कापली जाणार आहेत। मग प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पुनीत झालेली ही भूमी तुम्ही तिकडे आता साधुग्रामसाठी ही झाडं कापणार, तिकडे साधूंची व्यवस्था करणार, पण त्याच्यानंतर काय करणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आज देखील नाशिकचा पालकमंत्री नेमला का जात नाहीये हे एक कोडं आहे आणि त्या कोड्याचं उत्तर या कुंभमेळ्याच्या एकूण होणाऱ्या खर्चामध्ये आहे का हे एक आपल्याला शोधावं लागेल। अर्थात तो विषय वेगळा झाला, त्याच्यात आता मला जायचं नाहीये। मात्र या कुंभमेळ्याच्या निमित्ताने साधुग्राम म्हणून जे काही होणार आहे, जे गेल्या वेळेला झालं असेल ते नेमकं कुठे झालं होतं याची सुद्धा माहिती आपण सहज मिळवू शकतो। आता हे जे काही प्रदूषण आहे हे आरेची जी झाडं कापलेत त्याच्यामुळे नक्कीच वाढलेलं आहे आणि नियोजन शून्य विकासामुळे विकास जो म्हटला जातोय नियोजन शून्य, जिकडे काही नियोजनच नाहीये आणि कॉन्ट्रॅक्टरचा पूर्ण विकास करण्याचा जो काही एक आटापिटा चाललेला आहे त्याचंच हे प्रदूषण आहे। दरम्यान कुंभमेळ्या संदर्भात उद्धव ठाकरे बोलत होते। कुंभमेळ्याच्या आयोजनावरून उद्धव ठाकरे कडाडलेले आहेत। नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे अडकलंय का असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला। दरम्यान तपोवनमधील झाडं कापण्याला आमचा विरोध असल्याचं सुद्धा उद्धव ठाकरेंनी सांगितलेलं आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनावरून उद्धव ठाकरे चांगलेच कडाडलेले बघायला मिळालं। भाजपचं हिंदुत्व हे थोतांड असल्याचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलाय। उद्धव ठाकरेंची सरकारवरती टीका बघायला मिळते। तपोवनमध्ये झाडं कापू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी दिलेला आहे। त्याचप्रमाणे नाशिकचं पालकमंत्रीपद कुंभमेळ्यामुळे अडवलंय का असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। पर्यावरण प्रेमींनी या संदर्भामध्ये विरोध दर्शवलेला होता। तपोवनमधली झाडं कापू नका असं सांगितलेलं होतं। दरम्यान नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये साधुग्रामच्या उभारणीसाठी हजारो झाडं तोडली जाणार असल्याचा दावा करत पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। या विरोधात आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा मैदानात उडी घेत गेल्या कुंभमेळ्यासाठी जागा कुठे गेली असे अनेक सवाल करत वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचं हे सगळे आरोप नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळून लावले। तपोवनमधली झाडं कापण्यासाठी पर्यावरण प्रेमींनी विरोध केलेला होता आणि या संदर्भातच उद्धव ठाकरेंनी सुद्धा या वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। वृक्षतोडीच्या विरोधामध्ये उद्धव ठाकरे सुद्धा त्यांनी मैदानात उडी घेतलेली आहे। कुंभमेळ्यासाठी जागा कुठे गेली असे सवाल करत वृक्षतोडीला विरोध केलेला आहे। मात्र उद्धव ठाकरे यांचं हे सगळं आरोप जे आहेत ते नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री यांनी फेटाळून लावलेले आहेत। गेल्या कुंभमेळ्याची जागा कुठेही गेलेली नाही असं आयुक्त म्हणतायत। सुचवलेली पर्यायी जागा रामकुंडापासून दूर आहे असं सुद्धा उत्तर आयुक्तांनी दिलेलं आहे। आपल्यासोबत नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त मनीषा खत्री मॅडम आहेत। मॅडम, थेट प्रश्न असाच आहे, उद्धव ठाकरेंनी असं म्हटलेलं आहे की गेल्या वेळी ज्या जागेवरती कुंभमेळा झालेला होता ती जागा कुठं आहे? नेमकी हीच ती जागा आहे जिथे गेल्या वेळे कुंभमेळा झाला होता आणि सगळे मोठे आखाडे जे होते ते इथेच बसले होते। म्हणजे ह्या जागेवरतीच ती झाडं तयार झाली आहे आणि त्यामुळे ही अडचण येते? हे झाडे नाही आहे, फक्त झुडपे तयार झाले आहे आणि आपण झुडप्यावरच आता म्हणजे बोलणार किंवा काही करणार, झाडाला तर आपण हात पण लावत नाही असं थोडी चुकीची माहिती बाहेर पसरली आहे। तर ते आपल्या माध्यमातून मला पण हेच सांगायचे होतं की जे जुने मोठे झाड आहे, आंब्याचे, चिंचाचे, वड, पिंपळ, त्याला हात लावणार नाही। फक्त जे झुडपे मागचे 5-7 वर्षात आले आहे आणि ते गुगल फोटोजमध्ये लोक एव्हिडन्स म्हणून पण पाहू शकतात। 2016-17चा जर गुगल फोटो पाहिला तर तिथे काहीच नव्हता। आज तिथे फक्त झुडपे आणि खूप पॅरासायटिक फॉरेन विदेशी प्रजाती आली आहे। फक्त त्याच्यावरच आता आपण म्हणजे काही डिसिजन घेणार आहेत। त्यामध्ये असे म्हटलं की ती जी झाडं तुम्ही काढणार आहात
ती जी झाडं त्याच्यामध्ये अनेक झाडं जी आहेत ती वनस्पतीची झाडं आहे असंही ते म्हणत आहेत, त्यामुळे त्याला विरोध केला जातोय. आहे का तिथे वनस्पतीची झाडं आहे का काही अशी तोडली जाते? म्हणजे तिथे ते सगळी विदेशी व्हरायटीचे जे झाड आहे ना, आम्ही त्याच्यावरच म्हणजे आम्हाला ते म्हणजे जर काढावं लागले तर तेच काढणार. कारण की तिथे सुबाबुला आहे, काशीद आहे, रेन ट्री आहे, असे प्रकारचे झाड जे आपल्या बायोडायव्हर्सिटीला नेगेटिव्ह इम्पॅक्ट देतो. आपण फक्त त्याच्यावरच काही म्हणजे काढण्याचा पुढे निर्णय घेणार आहेत. गेल्या वेळी कुंभमेळा झाला त्यावेळेला ते झाडं होते का तिथं? तिथे नेमकी काय आता जे तिथं तपोवन दिसतंय, झाडं दिसत आहे, तिथे नेमकी काय परिस्थिती होती? तिथे त्यापूर्वी काही आखाडे होते का? तीच ती जागा आहे का? गेल्या वेळी जे झाडे होते सिंहस्थाला ते यावेळी पण राहणार आणि पुढच्या सिंहस्थाला पण राहणार आणि आपली पूर्ण आयुष्यात ते झाड तिथेच राहणार. हा तर एकदम स्पष्ट मला सर्वांना सांगायचे आहे. आणि जे साधू संत होते, जे अखाडे होते ते त्याच ठिकाणी होते आणि जिथे साधू संत आणि अखाडे होते तिथे असे हे प्रकारचे काही झुडपे वगैरे काहीच नव्हते. मग आम्ही तिथेच आता साईट क्लिनिंग थोडी करणार आहेत.